तर जय खानदेश पब्लिक कसा ब्लॉगर मदन म्हणी तसा तर दे का वो आपू चढ़ी तो गढ़ लागू तो मायना गडनी पहिली पायरी लागून तो 6वी 7वी पायरी लोक जात जात आपले दे का वो किती गर्दी चालू आहे की आपलं नशीब एवढं चांगलं बो दे का आपला दावऱ्या पडवी आपला मेधा होता बडा एकच कटे होता आपलं नशीब एवढं चांगलं बो वरे गडवर भिडताच के बे आपले मायने आरती सापडी की बोल मायने आरती सापडली कारण आपण काय सोचिलेलो होतो मायना गडवर भिडताच गे आपली मायने आरती सापडान पाय देखा बोल आपण लागू तू मग रँगमा कशासाठी भाऊ मायना दर्शनसाठी चला भाऊ देखा पुढे यार बघून त्या मस्त जुंबरले फुलं बांधतात भाऊ फुलं बांधण्याचं काम चालू होतं या दोन्ही सिक्युरिटी गार्ड होतात भाडे या म्हणे गर्दी कम करो म्हणे तेचले म्हणतो हो भाऊ मी मायना दर्शन लिहिले मी मायना दर्शन शिवाय जवानी रे तो म्हणे हो भाऊ तू दर्शन ते सूत्र म्हणे पण मग एवढा रुबाब करू नको म्हणे देखा भाऊ या मायना वाघ होतात बुधडे मायना वाघातले रस्ता देणार पडत बुधे का मायना एकदम फुलं पालसनं एकदम मंदिरात डायरेक्ट स्वर्गाना पेक्षा जाडे वैनभू मग आपले स्वर्गानं दर्शन म्हणजे आपलं सप्तशृंगी माताना दर्शन मन मायना गड बी काही कमी आहे का भाऊ स्वर्गापेक्षा कमी नाही गड डायरेक्ट देखा बैला ना चला भाऊ स्वर्ग तर देखील ना आपण ते का चला आपल्या ते फोटो काढणार स्पॉटवर जाणार देखा भाऊ आपला शेतकरी राजा बिकडे कमी आहे का डायरेक्ट खाले डायरेक्ट वावर तयार कर टाकलेत भाऊ तर ते एक विदेशी फोटोग्राफर वेलो होता भाऊ देखा विदेशी फोटोग्राफर आपला काही फोटो काढा जीवन ना पब्लिक चला पब्लिक जय खानदेश जय सप्तशृंगी माता आपण माय पे डायरेक्ट